आकाशवाणी मुंबई. सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले. आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे. पचनी पडत नाही त्यांच्या, म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात. त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही. महायुतीत आरपीआयला कमी महत्त्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्त्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले. बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया. उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूं, उसको ऐसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे. राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव, नौका मालक, तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचं काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस, कुल्लियत ई बशीर बद्र, आमद, आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली.
दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो. हा भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मेरठमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999मध्ये त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला. तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्रीपदासाठी डी.के. शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू, असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी.के. शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. अन्नसुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1,692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तामिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 वर छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4ही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.